नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज आज आलेला आहे। काय आहे संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। जुलैचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस बरसलाय। मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही भागांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे। मात्र अजूनही राज्यातील काही जिल्हे मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आलाय। पंजाबरावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात पावसाचा जोर कधीपासून वाढणार या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे। पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 14 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार आहे। 14 जुलै ते 20 जुलै या 7 दिवसांच्या कालावधीत राज्यात चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। खरे पाहता राज्यात आजपासून 26 जुलैपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे। मात्र जोरदार पाऊस हा 14 ते 20 जुलै दरम्यान बरसणार आहे। या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागात दमदार पाऊस पडणार आहे। या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे। पुढे बोलताना पंजाबरावांनी दरवर्षी 10 ते 15 जुलै या कालावधीत राज्यात चांगला पाऊस पडत असल्याचं म्हटलंय। त्यामुळे यंदाही या काळात चांगला पाऊस पडणार आहे। दरवर्षी 10 ते 15 जुलैच्या कालावधीत म्हणजेच आषाढी वारीच्या काळात जोरदार पाऊस पडत असतो। यंदाही आषाढी वारीच्या या काळात चांगला पाऊस पडणार आहे। यावर्षी संपूर्ण मान्सून काळात चांगला पाऊस राहील। पावसाचा खंड पडणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्त राहावे असे ज्येष्ठ हवामान पंजाबराव डक यांनी म्हटलं आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।